नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मी प्रीती अनिल अनंतवार. प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अर्धा किलो कैरीपासून बनवलेल्या चटपटीत मुखवासची रेसिपी पाहणार आहोत. अर्धा किलो कैरी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली, त्यानंतर पाण्यातून बाहेर काढली आणि कपड्याने स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर वरची साल काढून घ्यायची आहे. पूर्ण साल काढण्याच्या साहाय्याने या कैरीचा भाग, वरचा जो साल आहे तो काढायचा आणि तो भाग पांढरा दिसला पाहिजे. याच्यामध्ये हिरवटपणा राहिला नाही पाहिजे. अशी पूर्ण साल कैरीची काढून घ्यायची आहे. आणि सर्व कैरीच्या साल काढल्यानंतर हा जो कचरा आहे तो बाजूला टाकून द्यायचा आहे. आणि आता आपण याची चिप्स तयार करणार आहोत. मी इथे साल काढायची जी साल किसणी असते ते घेतलेली आहे. अशा पद्धतीने पातळ स्लाइस तयार करायचे आहेत. पूर्ण कैरीचे अशा प्रकारे सर्व स्लाइस करून घेऊया आपण. हे मुखवास चवीला अगदी मस्त लागते. तुम्ही एकदा जर बनवाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल. सर्व कैऱ्यांचे पातळ स्लाइस तयार करून घेतलेले आहे. या कैऱ्या ज्या भांड्यात भिजवणार आहोत ते म्हणजे आपण काचेचा बाउल घ्यायचा आहे किंवा स्टीलचा बाउल घ्यायचा आहे. दुसरे कोणतेही पांढरे जर्मनचे भांडे घेऊ नये. काचेच्या बाउलमध्ये सर्व स्लाइस टाकून घेतलेले आहेत. आता ची चव वाढावी म्हणून काही मसाले टाकणार आहोत. अर्धा चमचा सैंधव मीठ टाकलेला आहे. 1 चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण अजून याला चटपटीतपणा येण्यासाठी पाव चमचा मिरी पावडर टाकून घ्यायची आहे. आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा सुंठ पावडर टाकणार आहोत. यामुळे याला तिखट, आंबट, गोड अशी चव लागते. सर्व मसाले अगदी हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे आहे. मी इथे अर्धा किलो कैरी घेतलेली आहे. कैरी खूप आंबट नाही आहे, साधारण आंबट आहे. त्यामुळे मी इथे 150 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. तुमची कैरी जर खूप जास्तच आंबट असेल तर पहिल्यांदा 1 वाटी साखर टाकून पाहायची. जर समजा खूप जास्त आंबटपणा वाटला तर पुन्हा साखर तुम्ही थोडीशी टाकून घेऊ शकता. हे सर्व साहित्य चमच्याच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मी रात्री किसून ठेवलेलं आहे. आणि थोड्या वेळानंतर म्हणजे 2-3 तासांनी झोपण्याच्या अगोदर पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण अगदी हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. त्यामुळे यातील जे मसाल्याचा जो फ्लेवर आहे ते या पूर्ण स्लाइसमध्ये उतरेल. आणि सर्व मिश्रण असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे या पूर्ण पाण्यामध्ये हे चिप्स मुरले पाहिजे. पुन्हा यावर प्लेट झाकून हे सर्व साहित्य आपण रात्रभर असंच ठेवणार आहोत. आणि सकाळ झाल्यानंतर हे साहित्य एका चाळणीवर काढून घ्यायचं आहे. खाली एक भांडं ठेवलेलं आहे, त्यावर चाळणी ठेवलेली आहे. त्यामुळे या वरच्या स्लाइसमधून जे पाणी बाहेर निघणार ते या भांड्यामध्ये जमा होईल. आणि हे पाणी फेकायचं नाही आहे, याचं आपण शरबत बनवणार आहोत. हे सर्व चिप्स थोडा वेळ असेच चाळणीत ठेवलेले. आता एक मी ताट घेतलेलं आहे. यावर तुम्ही पॉलिथिन पसरवून त्यावर सुद्धा स्लाइस वाळू घालून घेऊ शकता किंवा ताटामध्ये असेच वेगवेगळे एक स्लाइस पसरून ठेवायचे आहे, जेणेकरून हे स्लाइस लवकर सुकतील. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे हे स्लाइस 3-4 तास उन्हात वाळू घातल्यानंतर पलटून घ्यायचे आहे. आणि या भांड्यामध्ये जे पाणी जमा केलेलं आहे ते एका काचेच्या बरणीमध्ये आपण भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. याचं शरबत अगदी मस्त लागते. यामध्ये काहीच टाकायची गरज नाही. हे शरबत फ्रीजमध्ये 15 ते 1 महिना चांगलं राहते. ही बरणी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. एका ग्लासमध्ये यामधील 3-4 चमचे मिश्रण टाकायचं आणि त्यामध्ये थंड पाणी टाकून शरबत तयार करून घेऊ शकता. एक ताट घेतलेलं आहे, त्यावर पॉलिथिन पसरून घेतलेलं आहे मी. आणि आपण ज्या स्लाइस चाळणीमध्ये टाकून घेतलेले आहोत ते एक स्लाइस या ताटावर पसरून ठेवायचे आहे, म्हणजे वाळल्यानंतर किंवा मग पलटवताना हे सोपे जाईल. एक स्लाइस घ्यायचं आणि अशा पद्धतीने सर्व स्लाइस थोडेसे दूर दूर पसरून ठेवायचे आहे, जेणेकरून वाळल्यानंतर हे अगदी मस्त होतात आणि एकमेकाला चिटकणार नाहीत. अशा प्रकारे सर्व साहित्य एका ताटामध्ये, सुरुवातीला मी नुसतंच ताटात ठेवलेलं आहे आणि आता दुसऱ्या ताटामध्ये वर पॉलिथिन ठेवून त्यावर हे सर्व स्लाइस वाळू घातलेले आहे. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे हे मिश्रण तुम्ही उन्हामध्ये, कडक उन्हात 3 ते 4 दिवस वाळून घ्यायचं आहे. मी 1 दिवस म्हणजे 4-5 तास हे उन्हात ठेवलेलं आहे मिश्रण. आणि पाहू शकता अशा पद्धतीने थोड्या वेळानंतर हे सर्व स्लाइस पलटून घ्यायचे आहे.
जेणेकरून हे ताटामध्ये चिटकणार नाही. जर तुम्ही हे असेच उन्हामध्ये न पलटवता वाळू घातले तर सर्व साहित्य म्हणजे सर्व चिप्स एकमेकाला चिटकतील. त्यामुळे अशा प्रकारे उन्हात थोडा वेळ ठेवल्यानंतर सर्व जे ताटामध्ये पसरवलेले स्लाइस आहे ते एक एक करून पलटून घ्यायचे आहे. हे सर्व ताट मी एक दिवस उन्हात ठेवून घेतलेले आहे आणि त्यानंतर हे सर्व स्लाइस पलटून घेत आहोत. आणि हे सर्व स्लाइस पलटवल्यानंतर पुन्हा 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये हे सर्व वेफर्स म्हणजे चिप्स वाळवून घ्यायचे आहे. सर्व चिप्स वाळवून घेतलेले आहे, अगदी कुरकुरीत झालेले आहे आणि चवीला सुद्धा अगदी मस्त झालेले आहेत. आता आपण या पाण्याचं शरबत कसं तयार करायचं पाहूया. एका ग्लासमध्ये थोडंसं तयार केलेलं शरबत टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थंड किंवा तुम्हाला जसं हवं तसं पाणी यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये दुसरे कोणतेही पदार्थ टाकायची गरज नाही. जर आवश्यकता वाटली तर थोडंसं मीठ किंवा साखर टाकू शकता, पण मी इथे काहीच टाकलेलं नाही आहे. फक्त तयार केलेलं शरबत आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे. सर्व मिश्रण एकजीव करून अगदी मस्त असं आपलं शरबत तयार झालेलं आहे. हे तयार केलेलं शरबत आपण ज्या बरणीत ठेवलेलं आहे ती बरणी फ्रीजमध्ये 15 दिवस किंवा महिनाभर ठेवू शकता. त्यातील शरबत 15 ते महिनाभर चांगलं राहील. अशा प्रकारे तयार केलेला चटपटीत मुखवास ज्या एअरटाईट कंटेनरमध्ये टाकणार आहोत ते कोरडा असायला हवा आणि त्यानंतर हे सर्व चटपटीत वेफर्स म्हणजेच मुखवास त्या डब्यामध्ये टाकून झाकण लावायचं आणि यामध्ये ओलसर हात लागू द्यायचा नाही. ही एक महत्त्वाची टीप आहे. डब्बा ओलसर असेल किंवा हात जर ओलसर आपण मुखवासाला लावला तर हे सर्व मुखवास नरम पडतील. त्यामुळे ओलसर हात किंवा ओलसर डब्बा या मुखवासासाठी वापरू नये. या व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो कराव्यात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी कधी बनवली नसेल तर नक्कीच बनवून पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा. प्रीती अनंतवार रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडिओ पाहण्यासाठी काही व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.